हेडलाइन प्रायोजक कॉटन किंग, फेस्टिव कलेक्शन एरोसॉफ्ट, एक्सपीरियंस द न्यू सॉफ्ट। पुण्यातल्या मेळाव्यात खासदार संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी। चंद्रकांत पाटील आणि नारायण राणेंचा घेतला खरपूस समाचार। पक्षाच्या कार्यक्रमाकरता पुन्हा येईन म्हणत फडणवीसांनाही लगावला टोला। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर व्हावा ही अपेक्षा ठेवली तर काय चुकलं? संजय राऊतांचा सवाल। एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा, पदाधिकाऱ्यांना केलं आवाहन। शहरी नक्षलवाद वाढत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नक्षलग्रस्त राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। अंबरनाथमध्ये 50 लाखांचा मद्यसाठा जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। 3 आरोपींना बेड्या। बीडमध्ये बंदी असताना बैलगाडा शर्यत काढणं भोवलं। सरपंचांसह 11 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। आणि गुलाब चक्रीवादळामुळे राज्याला चक्रीवादळाचा इशारा। 30 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा। वादळ थोड्याच वेळात आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवर धडकणार। नमस्कार, मी सुवर्णा। आपण पाहणार आहोत बातमी आणि बरंच काही। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे। शहरात हत्येचं सत्र कायम असलेलं बघायला मिळत आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये 8 हत्येच्या घटना समोर आल्या। ही अत्यंत गंभीर बाब आहे। भोसरी परिसरात एका महिलेची हत्या झाली आहे। महिलेच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण शहरात दहशतीचं वातावरण नक्कीच निर्माण झालंय। पोलिसांचा वचक राहिलेला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आलेली आहे। धावडे वस्तीत या महिलेची हत्या झालेली आहे। महिलेची हत्या कुणी आणि का केली याचा तपास पोलीस करतायत, मात्र कारण अजूनही अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे। 10 दिवसात 8 हत्येच्या एकूण घटना घडलेल्या आहेत। भोसरी परिसरात महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आलेली आहे। हत्या का केली, कुणी केली याचं कारण अजून समोर आलेलं नाही। पोलीस तपास करतायत, मात्र कायदा आणि सुव्यवस्था पिंपरी चिंचवडमध्ये आहे की नाही? पिंपरी चिंचवड म्हणजे गुन्हेगारांचं शहर आहे का, असा प्रश्न विचारला जातोय। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी अधिक बोलूया। गोविंद, ही खरोखर धक्कादायक बाब आहे की गेल्या 10 दिवसांमध्ये 8 हत्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आल्या आहेत किंवा पिंपरी चिंचवड परिसरात समोर आलेल्या आहेत? काय सांगाल या महिलेच्या हत्येसंदर्भात? सुवर्ण, हे अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर याच कारणासाठी म्हणजे उद्योग नगरी जी आहे ते गुन्हेगारांची नगरी होती, म्हणून तर इथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापनेचा प्रस्ताव देण्यात आला होता। 3 वर्षापूर्वी स्वतंत्र आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय इथे स्थापन केलं गेलं आणि जेव्हा इथे मागच्या वर्षी कृष्ण प्रकाश जे आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्याच्या प्रमाणात काही प्रमाणात जी वाढ होती ती कमतरता दिसली, परंतु मागील काही महिन्यांपासून इथे सातत्यानं गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होती आहे आणि हे उद्योग नगरी जी आहे ते गुन्हेगारी नगरीकडे वाटचाल करते की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे। आता जर बघितलं तर मागच्या 8 महिन्यात म्हणजे या चालू वर्षामध्ये खुनाच्या 48 घटना इथे घडलेल्या आहेत। त्याचबरोबर 82 जणांवर खुनी हल्ले झालेले आहेत। तर जो पोलिसांनी दिलेली आकडेवारी आहे त्यानुसार 8 महिन्यामध्ये 218 विनयभंग आणि 108 बलात्काराचे गुन्हे इथे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आपण गुन्ह्यांचं प्रमाण इथे बघतो आहोत की किती मोठ्या प्रमाणात इथे गुन्हे होत आहेत। मागच्या 10 दिवसात ह्या खुनाच्या 8 घटना ज्या घडल्या त्या वेगवेगळ्या आहेत, अर्थातच त्या घरगुती कारणासाठी आहेत आणि त्या गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यातूनही खून झालेले आहेत। या 8 पैकी 4 जे खून आहेत ते 4 खुनांमध्ये महिलांचा समावेश आहे। त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे की महिलांवर अशा पद्धतीने हल्ले होत आहेत आणि त्यांचा मृत्यू होतो। आज जी घटना उघडकीस आली भोसरीमध्ये, तिथे सुद्धा एक भाडेकरू महिला, तिच्यावर कोणीतरी येऊन
तिच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ती महिला सैरावैरा पळत होती आणि त्यावेळेस ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिच्या मदतीला कोणी आले नाही आणि या घटनेमध्ये तिचाही मृत्यू झाला. या शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे सांगतात की 4 भिंती आड होणारे खून पोलिसांना रोखता येणार नाही आहेत, कारण की ते त्यांची मानसिकता किंवा राग अनावर झाल्यावर हे घरात खून होत असतात. मात्र हे बरोबर जरी असलं तरी असे खून, निर्घुणपणे खून, वार करून केले जाणारे खून करत असताना यांचे हात धजावायला नको, यांना कायद्याची भीती असायला पाहिजे जे खून करतात. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही का, कायदे कठोर होणं गरजेचं आहे का, हे प्रश्न विचारला जातो. नक्की. आपण गेले काही आठवडे सातत्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये गोविंद महिला किती सुरक्षित याविषयीची एक मोहीम राबवतो आहोत. गोविंद, तूही पिंपरी चिंचवड मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यांवर फिरलास. संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का, आणि आपल्याला सुद्धा रियालिटी चेक केल्यावर जे वास्तव समोर आलं ते अनेक प्रश्न निर्माण करणारच होतं गोविंद. अर्थातच सुवर्ण, आपण रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत फिरलो आणि केवळ फिरलो नाही तर रियालिटी चेक करण्यासाठी एका तरुणीला आणि तिच्या आजीला आपण रात्री 1:30-2 नंतर एका मुख्य चौकात, जिथे पोलिसांची गस्त असणं गरजेचं आहे, तिथे त्यांना उभं केलं होतं आणि लिफ्ट मागण्यासाठी विनंती केली होती. मात्र तरुणीला त्या रात्रीसुद्धा जे टुकार पोरं आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांनी अक्षरशः घेरलं होतं. हे सगळं आपण चित्रीकरण केलेलं आहे. त्यानंतर तरी पोलीस आयुक्त जे आहेत ते कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा होती. शहरामध्ये 182 ठिकाणं निवडल्या गेलेली आहेत जे निर्जन स्थळं म्हणून आहेत आणि तिथे CCTV असणं, पोलिसांची गस्त असणं हे गरजेचं आहे. मात्र ते होताना दिसत नाही आहे. दुसरीकडे व्हिजिबल पोलिसिंग आणि बेसिक पोलिसिंगचा इथे कमतरता दिसते आहे. जर पोलीस फिरत राहिले, गस्त त्यांची सुरू राहिली तर जे गुन्हेगार आहेत ते त्यांच्यावर धाक असतो, पण ते होत नाही. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसाघणिक इथे घडत आहेत आणि दररोज इथे मोटरसायकल जे आहेत ते दररोज एक तरी घटना इथे घडतेच आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तेच फार महत्त्वाचं प्रकर्षाने म्हणजे समोर येत आहे ते असं की पोलिसांचा किंवा कायद्याचा वचक राहिला आहे की नाही हा प्रश्न पडतो. तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर याविषयी गोविंद बोललात त्याबद्दल. आपण चक्रीवादळाविषयी आता बोलणार आहोत. गुलाब हे चक्रीवादळ ज्याचा राज्याला सुद्धा धोका समोर येतोय. चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय. राज्याच्या 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय तर 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. 17 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय. आंध्र प्रदेश, ओडिशा या किनारपट्टीवर हे गुलाब चक्रीवादळ धडकणार आहे. थोड्याच वेळात किनारपट्टीला हे वादळ धडकेल अशी माहिती मिळते आहे आणि आंध्र प्रदेशच्या गोपालपूर या किनारपट्टीला साधारणपणे 12 वाजल्यानंतर ते धडकेल असंही कळत आहे. पण अर्थात वाऱ्याची जशी दिशा बदलते, चक्रीवादळाचा तसा वेग बदलतो आहे आणि त्यामुळे वारंवार काही मिनिटांनी किंवा तासांनी अपडेट समोर येत आहेत. पण गोपालपूरचं जी किनारपट्टी आहे आंध्रामधली, तर तिथं तर दुपारी 2-2:30-3च्या दरम्यान नंतरच रौद्र रूप किनारपट्टीवर बघायला मिळत होतं आणि आता ते अधिकाधिक रौद्र होत चाललेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे आणि त्यासाठी काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल संध्याकाळी तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे आणि आज रात्री 26 तारखेला मध्यरात्री गोपालपूर आणि कलिंगपट्टणमच्या जवळ स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. सोबतच ह्याच्यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्यांचा वेग सुद्धा जास्त असेल. ही सिस्टम समोर सरकत असली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवेल. 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याला आणि 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग सुद्धा जास्त असण्याची पण शक्यता आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. या गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांना फटका बसू शकतो किंवा महाराष्ट्रावर त्याचा कसा परिणाम जाणवू शकतो यावर आधारित आपण ग्राफिक्स बघतो आहोत. पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाण्याला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. धुळ्यात रेड अलर्ट असेल. जळगाव रेड अलर्ट. चंद्रपुरात रेड अलर्ट. गुलाब चक्रीवादळाने
रेड अलर्ट जिथे आहे तिथे अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। आता ऑरेंज अलर्ट, मुंबईमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा दिला गेलाय। नंदुरबार ऑरेंज अलर्ट, नाशिक ऑरेंज अलर्ट, औरंगाबाद ऑरेंज अलर्ट, अहमदनगर ऑरेंज अलर्ट, पुणे आणि रत्नागिरी ऑरेंज अलर्ट। आता येलो अलर्ट कुठे दिला गेलाय त्यावर नजर टाकूया। येलो अलर्ट म्हणजे मध्यम किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडेल असं, आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस पडेल। तर येलो अलर्ट सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड अशा ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। पुन्हा एकदा लक्षात घ्या, जिथे रेड अलर्ट आहे तिथे मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे। पाऊस किती कुठे पडतोय, वॉटर लॉगिंग कुठे होतं आहे या सगळ्याकडे लक्ष ठेवा। नदी नाले भरतायत का त्याकडे लक्ष ठेवा। रेड अलर्ट ज्या ज्या जिल्ह्यांना आहे तिथे अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। यंत्रणांना सुद्धा रेड अलर्ट म्हणजे सतर्क राहा, सज्ज राहा असा अलर्ट असतो। तर ऑरेंज अलर्ट हा मुसळधार पावसासाठी असतो। मुसळधार पाऊस ऑरेंज अलर्ट असेल तिथे पडतो, तिथे सुद्धा यंत्रणांनी सज्ज राहायचं असा इशारा दिला गेलेला असतो। आणि येलो अलर्ट जिथे असतो तिथे मध्यम स्वरूपाचा किंवा कमी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली असते। आणि यंत्रणांना सुद्धा येलो अलर्ट म्हणजे स्थितीवर, वातावरणावर लक्ष ठेवून राहा अशा स्वरूपाचा तो अलर्ट असतो। रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांनी आणि त्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी अधिक सतर्क राहायचं आहे, कारण गुलाब चक्रीवादळ जे पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे, विशेष करून ओडिशा, आंध्र याच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे। रात्री 12 नंतर ते धडकेल अशी शक्यता वर्तवली जाते, पण त्याचा परिणाम पूर्व किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांना, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना बसणार आहे। त्यामुळे जिथे रेड अलर्ट दिला गेलाय तिथे सतर्क राहायचं आहे। वाऱ्याचा वेगही प्रचंड असणार आहे। जिथे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिला गेलाय त्या जिल्ह्यांमध्ये, त्या शहरांमध्ये वाऱ्याचा वेगही प्रचंड असू शकतो, त्यामुळे काळजी घ्यायची आहे। बुलेटिनमध्ये स्वागत। ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो गुलाब या चक्रीवादळाविषयी। गुलाब या चक्रीवादळाचा तडाखा जरी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार असला तरी सुद्धा त्याचा परिणाम राज्यावर जाणवणार आहे। राज्यातल्या पूर्व किनारपट्टीचा काही भाग जिथे खूप वेगानं वारं वाहू शकतं आणि मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय तो देखील बघाल। मात्र ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तिथल्या लोकांनी, तिथल्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे, कारण तिथं मुसळधार पाऊस पडू शकतो, वेगानं वारं वाहणार आहे। त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा। यंत्रणांनाही सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये रेड अलर्ट असणार आहे, ठाण्यामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे, रायगडमध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे, धुळ्यामध्ये रेड अलर्ट आहे, तर जळगावमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे, चंद्रपुरात रेड अलर्ट आहे। अशा काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेलाय। काही जिल्हे असे आहेत जिथे ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। ऑरेंज अलर्ट ज्या ठिकाणी असेल तिथे मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सुद्धा पावसावर लक्ष ठेवायचं आहे। नदी नाले किती भरलेले आहेत, किती वेळ पाऊस पडतो आहे आणि किती प्रभावशाली किंवा नुकसानकारक पाऊस आहे याकडे लक्ष ठेवायचं आहे। यंत्रणांना सुद्धा सतर्क राहा, सज्ज राहा असे आदेश अर्थातच दिले गेलेले आहेत। पण या गुलाब चक्रीवादळाचा धोका नक्कीच आहे। पुढचे 2-3 दिवस तो जाणवणार आहे पावसाच्या स्वरूपात, आणि त्याच वेळेला वारं कसं वाहतं त्या स्वरूपात सुद्धा। पूर्व किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशची पूर्व किनारपट्टी आणि ओडिशाची पूर्व किनारपट्टी इथे आज मध्यरात्री ते गुलाब हे चक्रीवादळ धडकणार आहे, त्यामुळे त्या भागाला त्याचा जास्त फटका बसेल। पण तिथून पुढे महाराष्ट्राकडे येताना महाराष्ट्राची जी पूर्व किनारपट्टी आहे तिथे सुद्धा तडाखा बसेल असं सांगितलंय, त्यामुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे।
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट जिल्ह्यांमध्ये असणार आहे। अर्थात गुलाब या चक्रीवादळाची परिस्थिती दर काही मिनिटांनी बदलते आहे आणि पूर्व किनारपट्टीवर हे चक्रीवादळ सरकतं आहे, त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहायचं आहे। हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। पूर्व किनारपट्टीवरच्या भागांना सतर्क करण्यात येतं आहे। सगळ्या आपत्कालीन यंत्रणा ऑन टोज आहेत, म्हणजे त्या यंत्रणा सज्ज आहेत कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी। गुलाब या चक्रीवादळाचा प्रवास, त्याचा वेग किती वाजता ते धडकणार आहे, या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमत सतत आपल्या प्रेक्षकांना अपडेट करत राहणार आहे। आता 141 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे ते सरकतं आहे। ऑरेंज अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय, येलो अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय त्यावर आपण नजर टाकतोय। येलो अलर्ट म्हणजे मध्यम स्वरूपाचा किंवा कमी स्वरूपाचा पाऊस। कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट असणार आहे, साताऱ्यात येलो अलर्ट असणार आहे। रंगाकडे आपण लक्ष ठेवा, रंग आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय जे अलर्ट तुम्हाला प्रतीत करतात। येलो अलर्ट सांगलीमध्ये सुद्धा आहे, सोलापुरात सुद्धा येलो अलर्ट असणार आहे। आतापर्यंत आम्ही तुम्हाला रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय, कुठल्या जिल्ह्यांना दिला गेलाय त्याची यादी दाखवत होतो। येलो अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय तेही आपण बघणार आहोत। बघा, येलो अलर्ट जिथे आहे ते जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड येलो अलर्ट असलेले जिल्हे। आता तुम्ही स्क्रीनवर जे पाहता आहात ते रेड अलर्ट असलेले जिल्हे पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, चंद्रपूर या साधारणपणे 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेलाय आणि ऑरेंज अलर्ट मुंबई, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे। गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे। आज मध्यरात्री ते धडकणार आहे। याचा सगळ्यात मोठा फटका आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार आहे। पण महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेलाय तिथल्या लोकांनी घाबरून जाऊ नका, पण बातम्यांच्या माध्यमातून किंवा आपत्कालीन यंत्रणांकडून जे इशारे येत आहेत त्या माध्यमातून लक्ष ठेवा की पाऊस पाण्याची स्थिती, वाऱ्याची स्थिती काय आहे। इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पुन्हा भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।